नमस्कार मित्रांनो, काश्मीरच्या पहलगाम या गावामध्ये दहशतवाद्यांनी पोलिसांच्या वेशामध्ये येऊन 28 निरपराध लोकांचे नाहक बळी घेतले। असं धर्म विचारून हिंदूंना बाजूला करून त्यांना गोळ्यात झाडणं म्हणजे मला असं वाटतं हे दहशतवादी कृत्य नाही तर हे दहशतवादी खरंच हिजडे होते का? कारण त्यांचं जे कृत्य होतं ते एखाद्या हिजड्याला किंवा एखाद्या नामर्दाला शोभेल असं होतं की एखाद्याला धर्म विचारायचा, त्याच्यानंतर त्यांना बाजूला काढायचं आणि त्यांच्या बायका पोरांसमोर त्यांना गोळ्याने ठार करायचं, त्यांच्यावर गोळीबार करायचा। असं कृत्य एखादा हुशार किंवा एखादा जहाबाज अधिकारी करू शकत नाही, तर ते हे फक्त हिजडे दहशतवादीच करू शकतात। नमस्कार, मी अमित जोशी, बंद आहे बिंदास आहे। आज दिनांच्या माध्यमातून आज रविवार थोडा वेगळा विषय घेऊन आलोय। संपूर्ण देशाला हादरवणारी अशी घटना म्हणजे पहलगाम येथे झालेला जो दहशतवादी हल्ला आणि त्याच्यामध्ये नाहक मारले गेलेली 28 लोक, कारण त्याच्यामध्ये महाराष्ट्राचेही 6 आहेत। प्रश्न फक्त 6 महाराष्ट्रामधल्या मृत्यू पावलेल्या लोकांचा नाही तर ते 28 लोकांचा, त्यांच्या कुटुंबियांचा आहे। आज आपण सोशल मीडियावर लिहितो, निषेध करतो, बदला घ्या, सगळं ठीक आहे, पण आपण हा विचार करा की आप बीती म्हणजे ज्यावेळी हा गोळीबार झाला त्यावेळी एखाद्या महिलेच्या समोर तिच्या मुलाला, तिच्या पतीला किंवा तिच्या वडिलांना जर गोळ्या झाडल्या जात असतील, रक्ताच्या थारोळ्यामध्ये त्यांचं कुटुंब जर पडलं असेल, त्यांच्या कुटुंबामधला कर्ता पुरुष हा जर रक्ताच्या थारोळ्यामध्ये जीव सोडत असेल तर ते बघताना किती वेदना त्या कुटुंबियाच्या सदस्याला होत असेल याचा विचार न केलेला बरा। आता घटना तर घडली आहे, मग पुढे काय होणार? असं पाहायला गेलं तर धर्म बघून गोळ्या झाडणं हा दहशतवाद्यांचा जुना उद्योग आहे, हा काही आता नाहीये। अगदी थोडक्यात सांगायचं तर काश्मीरमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत। 1993 मध्ये बसमधून 16 हिंदूंना बाहेर काढून त्यांची हत्या करण्यात आली। त्याच 1996 मध्ये 16 हिंदूंची भिलवाडा येथे हत्या करण्यात आली। 1996 मध्ये रामबन सुंदरगाव येथे 17 हिंदूंची हत्या करण्यात आली। 1996 मध्ये दोडामध्ये 16 हिंदूंना मारण्यात आलं। 1996 मध्ये 25 काश्मीरी पंडित यांची निर्गुणपणे दहशतवाद्यांनी हत्या केली। 1998 मध्ये 29 लोक मारण्यात आली, त्यामध्ये जवळपास बहुसंख्य हे हिंदू होते। त्यानंतर 2000च्या सालामध्ये 32 लोकांची हत्या करण्यात आली आणि त्या 32 लोकांमध्ये यात्रेकरू जे अमरनाथला गेलेले त्यातले 29 लोक होती। 1999च्या काळामध्ये एका हिंदूंच्या लग्न सोहळ्यामध्ये अंधाधुंद गोळीबार करणं आणि त्या गोळीबारामध्ये जवळपास 29 हिंदू लोक ठार होणं आणि 3 नवरदेवांचा बळी जाणं। त्यामुळे या घटना ज्या आहेत त्या काही नव्या नाहीयेत। धर्म विचारून मारणं हा शौक आहे दहशतवाद्यांचा किंवा त्यांची फॅशन आहे, त्यामागचा उल्लेख आहे की त्यांचा उद्देश असा आहे की एखाद्या धर्माचं नाव घेऊन जर त्यांना मारलं, हिंदूंना मारलं, तर त्यांच्या 2 गोष्टी साध्य होतात। पहिली गोष्ट म्हणजे हिंदू मारले जातात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या आधारावर हिंदूंना मारून हिंदू आणि मुस्लिम समाज यांच्यामध्ये भारतामध्ये कसा द्वेष निर्माण करता येईल, कसा तणाव निर्माण करता येईल हे बघण्याचं काम हे दहशतवादी करतायत। आता घटना झालेली आहे, आता वेळ आहे आपल्या भारत सरकारची, पंतप्रधान नरेंद्र मोदींची की काय कडक पावलं उचलणार। कारण प्रत्येक वेळी दहशतवादी हल्ला होतो, आपण त्यांचं पाणी बंद करतो, आपण त्यांच्यावर निर्बंध लावतो, मग ते आपल्यावर निर्बंध लावतात, काही काळाने निर्बंध उठवले जातात। पण मला असं वाटतं की ईट का जवाब पत्थर से देना जरुरी आहे। तुम्ही शोले चित्रपट पाहिला असाल, त्याच्यामध्ये धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन 4 अमजद खानच्या म्हणजे गब्बर सिंगच्या माणसांना मारतात आणि त्याच्या चिठ्ठीत लिहिलं असतं, तुम 2 मारोगे तो हम 4 मारेंगे। आज हीच वेळ येऊन ठेपली आहे या हिजड्या असलेल्या दहशतवाद्यांना त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या अड्ड्यावर घुसून भारतीय सैन्याने ठोकून काढलं पाहिजे। कारण नुसतं काही निर्बंध लावून देशवासियांना आधार मिळणार नाही किंवा ते संतुष्ट होणार नाही। ज्या दिवशी आपलं सैन्य पाकिस्तानच्या काश्मीर व्याप्त याच्यात घुसेल आणि एक 50-100 दहशतवादींना ठोकून काढतील, त्यावेळी आपला कलेजा थंडा होईगा। भारतीयांना असं वाटेल की नाही, आज भारताने मुंहतोड जवाब दिला आहे। दुसरी गोष्ट, नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की आता वेळ आली आपल्याला सगळं संपवायचं आहे। खरंच संपवायचं आहे। जर नरेंद्र मोदी हे करत असतील तर त्यांचं अभिनंदन आहे, पण शेवटी असं म्हणतात, इफ यू वॉन्ट टू शूट यू शूट, डोंट टॉक। तुम्हाला जर खरंच काही करायचं असेल तर करा, करून दाखवा, नुसतं बोलू नका।
त्यामुळे नरेंद्र मोदींकडनं आपण हीच अपेक्षा बाळगूया की ते पाकिस्तानवर निर्बंध लावण्यापेक्षा हे जे दहशतवादी आहेत त्यांना कशा पद्धतीने ठोकून काढतील. दुसरी गोष्ट, ही घटना घडली आहे ती देशासाठी अतिशय दुःखद आहे, त्या कुटुंबियांसाठी दुःखद आहे, आपल्यासारख्या मानव जातीला, म्हणजे आपल्यामध्ये जर मानवता असेल तर आपल्याला इथे कुठेतरी ती ठेच लागलेली आहे की निरपराध लोकांना मारलं जात आहे. पण या गोष्टीचा राजकारणाने बाऊ करता कामा नये. राजकारणाने उद्या हिंदू मुस्लिम असं जर ठरवलं आणि ही जी घटना घडली आहे की याच्यात 28 लोक ठार झाले आहेत, ते धर्म बघून, त्यांचे आय कार्ड बघून, त्यांचे आधार कार्ड बघून त्यांना मारलं गेलं, तर ते निश्चितपणे चुकीचं आहे, असं होता कामा नये. पण तसं झालेलं आहे आणि ते जे झालेलं आहे त्याचं भांडवल कोणत्याही राजकीय पक्षाने आपल्या स्वतःची पोळी भाजण्यासाठी करू नये. हिंदू मुस्लिम तणाव निर्माण होईल देशामध्ये, जे पाकिस्तानला हवंय, जे दहशतवाद्यांना हवंय, तेच जर आपण भारतात राहून करणार असू तर ते पूर्णपणे चुकीचं आहे असं मला वाटतं. तिसरी गोष्ट, आपली इंटेलिजन्स काय करत होती. दहशतवादी 10 आणि 12च्या संख्येने शस्त्र घेऊन सीमा पार करून आपल्या देशामध्ये येतात, लपतात आणि त्यानंतर अंधाधुंद गोळीबार करून निघून जातात. मग आपलं इंटेलिजन्स काय करतं? आपल्या इंटेलिजन्सला माहिती मिळत नाही. आज आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज येतं, पकडलं कुठे जातं? सीमेवर नाही किंवा एखाद्या सागरी किनाऱ्यावर नाही, तर ते कुठेतरी घरामध्ये किंवा कुठेतरी बंदरावर ते पकडलं जातं. पण ते येतं कसं आजपर्यंत कळलेलं नाही. मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज येतात, मोठ्या प्रमाणावर शस्त्र येतात, मोठ्या प्रमाणावर स्फोटक येतात आणि मोठ्या प्रमाणावर हे दहशतवादी भारतामध्ये घुसतात. या सगळ्या गोष्टी घडत असताना आपलं इंटेलिजन्स फेल्युअर आहे का? आपल्या आयबीला कळत कसं नाही की आपल्या इतर यंत्रणा आहेत ज्या सज्ज आहेत त्यांना कसं कळत नाही की दहशतवादी शिरलेले आहेत? त्यामुळे मला असं वाटतं की इंटेलिजन्सवरही लक्ष देणं गरजेचं आहे. चांगले अधिकारी तेथे असले पाहिजे आणि त्यांचं 24 तास लक्ष असलं पाहिजे सीमेवर की कुठे दहशतवादी घुसत तर नाही का. कारण 8 दहशतवादी घुसले, त्यांनी अंधाधुंद गोळीबार केला, ते पसार झाले. त्यांनी पर्यटकांना टार्गेट केलं, निरपराध लोकांना टार्गेट केलं, धर्माचा आधार घेतला. उद्या जर अशाच पद्धतीने दुर्लक्ष झालं आणि शेकडो दहशतवादी जर भारतात घुसले तर भारतासाठी सर्वात मोठी दुःखद आणि सर्वात मोठी खळबळजनक अशी ती घटना असेल. त्यामुळे इंटेलिजन्स जे आहे ते आपलं स्ट्रॉंग हवं आणि आपण अशी आशा बाळगूया की यानंतर इंटेलिजन्सवर जास्तीत जास्त केंद्र सरकार लक्ष देईल. आता मी येतो मुस्लिम समाजाकडे. मुस्लिम समाज सर्व याच्यात नाहीये, आपण प्रत्येकाला दोष देता कामा नये. पण आज वस्तुस्थिती ही आहे, वास्तविकता ही आहे की अनेक मुस्लिम तरुण हे जिहादच्या नावाखाली पाकिस्तानात जातात, तिथे ट्रेनिंग घेतात ISI कडनं किंवा दहशतवाद्यांकडनं आणि मग दहशतवादाला ते अंजाम देतात. उद्या जर अशा काही तरुणांना फूस लावून दहशतवादी संघटना पाकिस्तानात नेत असतील आणि त्यांच्या आई वडिलांना किंवा त्यांच्या शेजाऱ्यांना जर कळत असेल की हा मुलगा, हा तरुण हा दहशतवादी संघटनेत सामील झालाय, की अनेक दिवसापासून तो काश्मीरमध्ये आहे किंवा अनेक दिवसापासून तो बेपत्ता आहे किंवा अनेक दिवसांपासून तो पाकिस्तानात आहे, अशी जर माहिती त्या मुलाच्या आई वडिलांना, नातेवाईकांना किंवा आजूबाजूच्या लोकांना असेल तर त्यांनी इंटेलिजन्सला ती माहिती देणं गरजेचं आहे. कारण तुम्ही भारतीय आहात, हिंदू मुस्लिम ख्रिस ईसाई हे काही नाही, आपण सर्व भारतीय आहोत. त्यामुळे भारताची सुरक्षा करणं, भारतातील प्रत्येक व्यक्तीची सुरक्षा होणं ही काळाची गरज आहे. जशी ती जबाबदारी सैन्याची आहे, पोलिसांची आहे, इंटेलिजन्सची आहे, सरकारची आहे, तशीच नागरिक म्हणून आपली आहे. तेव्हा माझी एक विनंती या माध्यमातून आहे की जर एखादा मुस्लिम कुठे भरकटला गेला असेल तरुण आणि तो गायब झाला असेल, दिसत नसेल, तर कृपया त्याची माहिती पोलीस स्टेशनला किंवा संबंधित अधिकाऱ्यांना देणं गरजेचं आहे. आज दहशतवाद्यांनी जो हल्ला केलाय तो धर्माच्या नावावर केलाय आणि यापुढेही असेच हल्ले होतील तर ते धर्माच्या नावावर झाले तर आपल्या देशामध्ये जातीय तणाव निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. जे दहशतवाद्यांना हवंय, जे पाकिस्तानला हवंय तेच घडेल आणि ते घडू नये असं जर समाजाला वाटत असेल, पोलीस यंत्रणेला वाटत असेल, इंटेलिजन्सला वाटत असेल, सरकारला वाटत असेल तर या दहशतवाद्यांचा बिमोड करणं गरजेचं आहे. मी असं म्हणेन, मगाशी म्हटलं तसं, इफ यू वॉन्ट टू शूट देन शूट. तुम्हाला वाटत असेल की दहशतवाद्यांवर कारवाई करायची असेल तर थेट घुसा आणि ठोकून काढा. तेव्हाच कुठेतरी सर्वसामान्य जनतेच्या मनाला एक समाधान मिळेल की नाही, सरकारने आणि सैन्याने करून दाखवलं. मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी नवा विषय घेऊन किंवा गोरेगावचा विषय घेऊन तुमच्या समोर येतो. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.